राष्ट्राय स्वाहा। रुग्ण असणं म्हणजे काय असतं ते रुग्ण झाल्याशिवाय कळत नाही। ते पुरेपूर पेशंट या शब्दाचा अर्थ मला कळला 19 साली, जेव्हा मला कर्करोग झाला। आज कर्करोगाची माझी कहाणी सांगायला मी उभा आहे। खरं तर जी कहाणी मी सतत विसरण्याचा प्रयत्न करतो। 19 साली मला कर्करोग झाला होता। आज 20, 21, 22, 23 4 वर्ष झाली, तरी सुद्धा अजूनही मला कोणीही भेटलं की पहिला प्रश्न विचारतात, तब्येत कशी आहे। मला प्रश्नाचा भयंकर राग येतो। जो माणूस त्यातनं बाहेर पडलेला असतो, जो माणूस त्याच्याशी झगडत असतो, जे त्याला नको असतं, नेमका समोरचा आलेला प्रत्येक माणूस तेच विचारत बसतो त्याला। हे आधी सगळ्यांनीच बंद करायला पाहिजे। तब्येत कशी आहे, कशासाठी, काहीच गरज नाही। त्यांच्या भावना खूप चांगल्या असतात, मान्य आहे मला, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे काही, पण तो समोरच्या माणसाला फार त्रास, ते विसरायचं असतं त्याला। आणि त्याला प्रत्येक ठिकाणी पहिला प्रश्न, आता तब्येत बरी आहे ना तुमची। ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात। खरं तर कर्करोगाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे। अनेक रोग होत असतात, सर्दी पडशापासून ताप येतो, मलेरिया होतो, डेंग्यू होतो, अनेक गोष्टी घडत असतात, काहीतरी फ्रॅक्चर होतो पाय। हे सगळ्या प्रकारचे जे आजारपण आहे ते ह्या आजारपणांचा कालावधी ठरलेला असतो। मी नेहमी या सगळ्यांना पाहुणा म्हणतो। अनेक प्रकारचे पाहुणे येतात आपल्याकडे। पटकन 10 मिनिटात जाणारे पाहुणे असतात, काही तासभर बसतात, काही नुसता चहा पिऊन जाणारे पाहुणे असतात, काही पोहे वगैरे खाऊन चहा पिऊन पहिला एक आल्या एक चहा किंवा सरबत, मग थोडा वेळ गप्पा, मग पोहे बिहे उपमा, मग चहा आणि मग जातात। काही पाहुणे जेवूनच जातात, काही पाहुणे 8 दिवसासाठी राहायला येतात। असं प्रत्येक पाहुण्याचा कालावधी ठरलेला असतो। मी सर्व आजारपणांकडे पाहुण्यासारखं बघतो आणि पाहुण्यासारखंच त्याला ट्रीट करतो। माझ्या पुस्तकात पण लिहिले मी, दुसरं वादळ म्हणून माझं कॅन्सरच्या सर्व आजारपणाचा संघर्षावर एक पुस्तक लिहिले। ते नंतर इथे आहे उपलब्ध, मी करून देणार आहे। कर्करोग नावच असं आहे की ते ऐकल्यानंतर त्याच्याबद्दलची प्रचंड भीती, त्याच्यावर औषध नाही। आजही औषध नाही आहे कर्करोगावर। कुठलाही डॉक्टर खात्रीलायक असं कधीही सांगत नाही तुम्हाला की एवढी एवढी ट्रीटमेंट पूर्ण झाली की तुम्ही बरे व्हाल, असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही। सर्दी पडसं झालं की डॉक्टर सांगतो आपल्याला हे 3 दिवसाचं औषध दिलेलं आहे, 3 दिवसानं वाटलं तर या, नाही तर तुम्ही बरे व्हाल। 3 दिवसांनी आपण बरे होतो। तसंच हा पाहुणा सुद्धा आहे, हा फार चिवट पाहुणा आहे। हा तुमच्याकडे राहायला येत नाही, सोबत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी धडपडतो। असा एक विचित्र असा पाहुणा आहे हा। तो येतो आणि तो शर्थीचे प्रयत्न करतो तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी। आणि खरी लढाई त्या पाहुण्याच्या आणि आपल्यामध्ये असते, आपण जायचं की नाही। मुळात लढाई, जर आपण सगळ्या लढाया बघितल्यात भारताच्या, जगातल्या सर्व देशांच्या, तर मला असं वाटतं, आता मी आज सावरकरांबद्दल बोलतो, छत्रपती शिवरायांबद्दल बोलतो, मी हल्ली नवीन विषय सुरू झाला व्याख्यानाचा, अजय योद्धा बाजीराव पेशवा, त्याचं तर अख्खं आयुष्य लढण्यातच गेलं। 42व्या वर्षी गेला, 41 लढाया लढला, एकही हारला नाही। का नाही हारला?
ह्या सगळ्याचा मी संबंध लावतो ह्या सगळ्या आजारपणातल्या लढायांची. लढाई सगळीकडे लढाईच असते. लढण्याची शस्त्र वेगवेगळी असतात, पण मानसिकता तीच असते. मग ती क्रिकेटमधली लढाई असेल, खेळाची लढाई असेल, राजकारणातली लढाई असेल, आजारपणातली लढाई असेल, घोड्यावर बसून तलवारीची लढाई असेल, युक्रेन आणि रशियामधलं युद्ध चालू आहे अशी लढाई असेल. लढाई ही मैदानावर कधीच जिंकत नाही तुम्ही. लढाई लढायला जाण्यापूर्वी योद्धा जो असतो तो मानसिकता कशी आहे त्याच्यावर तो लढाई जिंकणार की हरणार ते ठरत असतं. तो कुठल्या मानसिकतेने लढायला जातोय, मैदानात उतरतोय. ही मानसिकता तयार करणं फार गरजेचं आहे. एवढं सोपं नाहीये ते. आपण इतके दुबळे का झालो आहोत, का घाबरलेले आहोत आपण? एकूणच आपला समाज, भारतीय समाज, खरं तर भारतीय माणसाने कधी घाबरताच कामा नये. कारण आपल्याकडं असा शूरवीरांचा इतिहास आहे तसं जगामध्ये कोणाकडेच नसेल. एवढा भव्य दिव्य आणि एवढा उत्तुंग आणि एवढा जुना. पण आम्हाला ते सगळं शिकवलंच नाही. आम्हाला मुळात लढायलाच शिकवलं नाही. आम्हाला देशाचं स्वातंत्र्यच रक्त न सांडता मिळालंय असं 75 वर्ष आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्याच्यामुळं आम्हाला लढणंच माहीत नाही. हे कर्करोग, हे जे काही नावं आहेत आता सगळी, ही काही पूर्वी नसतील का? हे सगळे रोग, किमोथेरपी नव्हती तेव्हाही रोग होतीच की सगळे. कर्करोग कशाला, HIV पॉझिटिव्ह पण असेलच की तेव्हा, काहीतरी वेगळं म्हणत असतील त्याला. मानसिकतेवर सगळं काही लढाई जिंकणं हरणं अवलंबून आहे. औषधांवर नाही, डॉक्टरांवर नाही. जसं एखादा शिक्षक सगळ्या 50-60 मुलांना शिकवत असतो, त्यातला एखादाच मोठा का होतो, तर क्रेडिट शिक्षकाचं आहे का मुलाचं आहे? मला वाटतं मुलाचं जास्त आहे. शिक्षक तोच, पाठ्यपुस्तकही तीच, शिकवतोही तोच, एकाच वेळेला सगळ्या मुलांना शिकवतो. एखादाच मुलगा असा उत्तुंग का निघतो? वर्गातला एखादाच मुलगा लोकमान्य टिळक का होतो? एखादाच आगरकर का होतो? एखादाच सावरकर का होतो? का त्याच्याबरोबर त्याच्या वर्गामध्ये अजून हजारो मुलं असतीलच की त्या इयत्तेमध्ये. ती सगळी का नाही झाली अशी उत्तुंग? कारण हा सगळा मानसिकतेचा फरक आहे. तुम्हाला वाटेल की ह्याला कुठलाही विषय द्या, हा सावरकरांवरच येतो की काय. पण मी येणार सावरकरांवर, कारण मला ह्या माणसाने प्रत्येक परिस्थितीमध्ये सदैव लढायला शिकवलं. फक्त कॅन्सरशी लढत नाही मी. कॅन्सरशी लढताना मला जन्मठेप उपयोगी नाही पडले. मला 20 वर्ष 1100 प्रयोग नथुरामची भूमिका करताना पण मला जन्मठेप उपयोगी पडले. माझ्यावर गलिच्छ आरोप होत असतात त्याही वेळेला मला तेच उपयोगी पडतं. मानसिक संतुलन कसं बिघडू द्यायचं नाही, मनोबल, आत्मबल हे कसं टिकवायचं, खचून कसं जायचं नाही, एक्सेप्ट कसं करायचं, सगळ्यात महत्वाचा अर्थ ते स्वीकारणं. आयुष्यातलं कुठलंही संकट, कॅन्सर हा एक नाव आहे हो फक्त. कॅन्सर इतकीच भयानक कधी कधी आर्थिक संकट येतात आयुष्यामध्ये, जे आता आली. कोरोना नंतर हजारो माणसांच्या आयुष्यामध्ये अशी आर्थिक संकट आली की कॅन्सर बरा म्हणायची वेळ आहे. इतकं कष्टाने मेहनतीने कमावत काहीतरी पुंजी गोळा केलेली होती, ती त्या कोरोनामध्ये सगळं पुन्हा 10 वर्ष मागे जाऊन बसलो आपण. कित्येकांना घरदारं विकावी लागलेत, नोकऱ्या गेल्या आहेत, बँकेमध्ये जमवलेल्या पैशावर वर्ष 1.5 वर्ष काढले आपण सगळ्यांनी.
इन्कम सोर्स बंद झाले होते, घराच्या बाहेर पडणं बंद झालं होतं, पण जेवण खाणं बंद नव्हतं, उलट जेवण वाढलं, खाणं वाढलं. त्यामुळे खर्च कमी नव्हता, घर खर्च वाढला आणि कमाई मात्र झिरो होती. त्यामुळे लढाई फक्त कॅन्सरची नसते, लढाई असंख्य प्रकारची असते. मानसिक धक्का हाही एक फार मोठी लढाई आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये ही लढाई पण जबरदस्त लढलोय, मानसिक धक्क्यातनं बाहेर येण्याची. आर्थिक ती तर सदैव चालू आहे, कारण मी अशा व्यवसायामध्ये, ते म्हणजे अळवावरचं पाणी आहे आमचं. माहीत नाही मला आता महिना कुठला चालू आहे, जून जुलै माझी डायरी भरलेली आहे. सप्टेंबरपासून माझ्या डायरीवर एकही दिवस भरलेला नाही. एकाही तारखेला ठिपक्यांच्या रांगोळीचं शूटिंग लिहिलेलं नाही, दारुगडबाईचं शूटिंग लिहिलं नाही, व्याख्यान लिहिलेलं नाही. रिकामं आहे. मला माहीत नाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये माझ्याकडे काम येणार आहे की नाही. आणि हातावर पोट घेऊन चालणाऱ्या जमातीतली माणसं आहोत आम्ही. आणि अशा व्यवसायामध्ये मी 35 वर्ष काम करतोय. किती अनिश्चितता आहे बघा, किती अनिश्चितता आहे. म्हणजे कॅन्सर सारखीच ही लढाई मी 35 वर्ष लढतोय. लढा फक्त कॅन्सरची कहाणी नाही आहे, ही एकूणच मानसिकतेची कहाणी आहे. तुमचं आत्मबल आणि मनोबल कसं असावं आणि ते असण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कशा प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजेत लहानपणापासूनच, की ती पोरगी आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाला अशी समर्थपणे तोंड देईल. आणि या सगळ्याचा विचार करत 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 आपण गेलो की आपण एज्युकेशन सिस्टीमवर येऊन थांबतो. राष्ट्राय स्वाहा.